हिंदू धर्मातील असंख्य देवतांमध्ये श्री दत्तगुरूंचे स्थान अत्यंत अलौकिक आणि महत्त्वपूर्ण आहे. दत्त म्हणजे देणगी आणि अत्रेय म्हणजे महर्षी अत्रींचे पुत्र. अशा प्रकारे दत्त म्हणजे अत्रि ऋषींनी परमेश्वराने दिलेली देणगी. दत्तगुरू हे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप मानले जातात. शाश्वत ज्ञान, योग आणि वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हे अध्यात्म आणि भक्तीचा चिरंतन स्रोत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना श्री दत्तगुरू जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या लीलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पुराणानुसार महर्षी अत्रि आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी अनुसूया यांनी कठोर तपश्चर्या केली, ज्याच्या फलस्वरूप त्रिमूर्तींनी त्यांच्या घरी पुत्ररूपाने अवतार घेण्याचे वरदान दिले. या वरामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे तेज एकाच देहात प्रकट झाले आणि तेच श्री दत्तगुरू म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण आणि जीवन वैराग्य, ज्ञान आणि अद्भुत चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांनी बालपणीच गृहत्याग करून एका संन्याशाचे जीवन स्वीकारले आणि जगभर भ्रमण केले. हे भ्रमण केवळ भौतिक नव्हते, तर ते आत्मिक ज्ञानाच्या शोधाचे एक महाकाव्य होते. दत्तगुरूंचे वर्णन अनेकदा दिगंबर, 4 श्वान आणि कामधेनूसह भटकणारे योगी म्हणून केले जाते. हे रूप अत्यंत प्रतिकात्मक आहे. 3 मुखी त्रिमूर्तींचे, 4 श्वान, 4 वेदांचे आणि कामधेनू इच्छा पूर्ण करणाऱ्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. ते कोणत्याही बंधनात अडकले नाहीत. त्यांच्याजवळ कोणतेही शाश्वत निवासस्थान नव्हते. ते फक्त ज्ञानाचे प्रचारक होते. त्यांनी औपचारिक शिक्षण न घेता केवळ निसर्गाच्या आणि जीवनातील सामान्य घटनांच्या निरीक्षणातून आत्मज्ञान प्राप्त केले. हा उपदेश अवधूत गीता आणि भागवत पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये आढळतो. त्यांनी प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वरांचे रूप आणि जीवनाचे रहस्य पाहिले. दत्तगुरूंच्या लीला आणि कथा अनंत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सिद्धी आणि चमत्कारांनी युक्त कार्य केले. त्यांनी अनेक भक्तांना आणि साधकांना योग्य मार्गावर आणले. त्यांची एक प्रसिद्ध लीला म्हणजे माता अनुसूयेच्या सतीत्वाची परीक्षा. त्रिमूर्ती आपल्या पत्नींच्या सांगण्यावरून साधूंच्या वेशात अनुसूयेकडे भिक्षा मागण्यासाठी आले आणि त्यांनी तुम्ही आम्हाला बालरूपात भोजन द्या अशी अट घातली. अनुसूयेने आपल्या तपोबलाने तिन्ही देवांना बालके बनवले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. यामुळेच प्रसन्न होऊन त्यांनी अत्रि आणि अनुसूयेला एकत्र पुत्र म्हणून वरदान दिला. दत्तगुरूंच्या परंपरेत नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्री वल्लभ यांसारख्या महान संतांचा समावेश होतो, ज्यांना त्यांचे अवतार मानले जाते. गुरुचरित्र हा ग्रंथ त्यांच्या लीला, उपदेश आणि चमत्कारांनी भरलेला आहे, जो दत्त भक्तांसाठी वेद समान आहे. दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा दिवस श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस म्हणून अत्यंत उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. भक्तजन या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, दत्त मंदिरात जातात आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करतात. अनेक ठिकाणी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले जाते, जे सप्ताहात किंवा दिवसात पूर्ण केले जाते. दत्तगुरूंचे भजन, कीर्तन आणि आरत्या आयोजित केल्या जातात. गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि इतर वस्तूंचे दान केले जाते. दत्तगुरू हे आदिगुरू म्हणून मानले जातात, म्हणजेच पहिले शिक्षक. त्यांची जयंती गुरु शिष्य परंपरेचा आणि ज्ञानाचा उत्सव आहे. या दिवशी गुरूंच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. हा सण भारताच्या विविध प्रादेशिक संस्कृतीचा, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये अविभाज्य भाग आहे. हे त्रिमूर्तींच्या एकात्मताचे आणि भारतीय तत्वज्ञानाच्या समन्वयाचे प्रतीक आहे. थोडक्यात श्री दत्तगुरूंचे जीवन म्हणजे साधेपण, वैराग्य, पराकोटीचे ज्ञान आणि निसर्गाप्रती आदर यांचा समन्वय. त्यांची लीला केवळ अद्भुत कथा नसून त्या मानवाला स्वयंपूर्ण होण्याचा आणि निसर्गातून शिकण्याचा मार्ग दर्शवतात. दत्त जयंती हा केवळ एक धार्मिक सण नसून तो ज्ञान आणि गुरूंच्या महत्त्वाचा जागर आहे. त्यांच्या जीवनाचा संदेश हाच आहे की खरा गुरु बाहेरील व्यक्ती नसून आपल्या आत वास करणारे दत्त तत्व आहे, ज्याची जाणीव आपल्याला आयुष्यभर करून घ्यावी लागते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल.
आवडलं असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.